स्वामी, मला एक सांगा, मी सुखी होण्यासाठी माझ्या आयुष्यात काय बदल करायला हवा? रोजच्या आयुष्यात माझं काहीतरी चुकतंय हे मला कळतं, पण काय चुकतं हेच कळत नाही. गए हे गए. काय स्वामी? काय करत होतीस? भांडी घासत होते. कशा करता? राहू दे. स्वामी कशाला म्हणजे? अहो भांडी अस्वच्छ होती, स्वच्छ केली नाहीत तर त्याच्यावर मळ साचेल. हे कपिले, ओ स्वामी, कुठे चालली? नदीवर चालले कपडे धुवायला. काही गरज नाही. बर नाही स्वामी, कपडे मळले आहेत ना. काही गरज नाही सांगितलं ना, राहू दे तसंच. आणि सुंदरे, तू कुठे गेली होतीस? अंगण झाडायला. अंगणात इतका पाला पाचोळा होता, सगळा स्वच्छ केला झाडून अगदी. कशाला? काही गरज नव्हती. म्हणजे तेव्हा कविराज, हो स्वामी. स्नान केलं का? हो स्वामी, रोजच करतो. रोज स्नान करायची काय गरज आहे? आठवड्यातून एकदा केलं तरी चालतं. देवा, हो असं करून कसं चालेल? शरीराची स्वच्छता पवित्रता राखायलाच पाहिजे ना. गए, तो आडगळी ठेवलेला हांडा घेऊन ये. हो. स्वामी, हंडा. त्याला दे. तो हांडा घासून ये, एकदम चमकायला पाहिजे. हो स्वामी. आज परीक्षा आहे हा तुमची. काय चुकतंय, कुठे चुकतंय हे जर कळायला हवं असेल तर पहिल्यांदा मान्य करायला हवं की मी चुकतोय. आपण चुकतोय हे मान्यच नसेल तर सुधारायचं तरी काय? भांड कळकलंय हे मान्य केलं तरच ते घासता येतं. तसंच मनाचं आहे, चूक लपवली तर ती वाढत जाते, आणि जर चूक मान्य असेल तर सुधारण्याची संधी मिळते. पण चूक कळल्यावर योग्य मार्गावर आणण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता असते. पण दुर्दैवाने शिवनाच्या आयुष्यात योग्य गुरु नाही. त्यांनी चुकीच्या व्यक्तीची गुरु म्हणून निवड केलेली आहे. त्याचे परिणाम तो शिवनाथही भोगतोय, तसाच त्याचा तो गुरुही भोगणार. ए शिवनाथ, अरे ए शिवनाथ थांबे. ओ कोणते आहे का? ओ ए शिवनाथ, अरे मार्तंड महाराज येते. अरे सोड सोड त्यांना. आम्ही आहोत मार्तंड महाराज. अरे अरे शिवनाथ, मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे शिवनाथ, मारूनच टाकतो. अरे गुरुदेव आहेत ते, मार्तंड महाराज आहेत ते. अरे शिवनाथ सोड त्यांना, सोड. अरे ती रेणुका नाहीये, मार्तंड महाराज आहे ते. शिवनाथ, अरे मारून टाकशील त्यांना. अरे पाप लागेल, पाप. गुरुदेव गुरुदेव. अहो तुम्हाला भास होतोय, भास. ती रेणुका नाहीये, मार्तंड महाराज आहेत, सोडा. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. गुरुदेव 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 काय होतं? गुरुदेव गुरुदेव, तुला संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अहो सोडा, काय करताय तुम्ही? अहो सोडा, जीव जाईल त्यांचा, सोडा. अरे शिवनाथ सोड, हे गुरुदेवाला सोड. अरे सोडे. आज तुझा शेवट, आज तुझा शेवट. क्षणात सगळं छान असतं, क्षणात सगळं बिघडतं. माणसाची पाप भरत आली की फक्त परिस्थितीच बदलत नाही तर त्याची मनस्थिती बदलते. स्वामी, स्वामी, हे शक्य होईल असं वाटत नाही. हे भांड स्वच्छ होणार नाही स्वामी.
मातीनी घास. गयाताई, अहो तुम्ही नसतात तर माझ्याकडनं काही ते कपडे धुतले गेले नसते बाई. फार होते हो कपडे आज. कपिला ताई, अहो दोघींनी मिळून कपडे धुतले म्हणून लवकर काम उरकलं आपलं. स्वामी स्वामी, याला माती लावून घासला तरी हा स्वच्छ होत नाही. अरे मग राखे निघास जा. मी आलेच, टोपली ठेवून येते. हं? मग तुम्हाला मदत करते. करू का मदत? स्वामी स्वामी स्वामी, या हंड्याला मातीने घासला, राखेने घासला, पण या हंड्याची चमक काय परत येत नाही स्वामी. हा हंडा पूर्वीसारखा चमकत नाही. दशरथा, अरे हाच नियम भक्ताच्या बाबतीतही लागू होतो. कळकलेलं भांडं रोज घासावं लागतं. तसंच मनावर विकारांचा मळ चढू नये, त्यासाठीच मनाची आणि आत्म्याची स्वच्छता रोज करावी लागते. रोज नामस्मरण करायला हवं, चांगली कर्म करायला हवीत आणि मनाची पवित्रता जपायला हवी. नाही तर संसाराच्या धावपळीत विकारांचा मळ हळूहळू चढत जातो आणि एक दिवस माणूस स्वतः सत्व हरवून बसतो. नेमकं हेच त्या शिवनाथचं झालं. मनावर स्वार्थाचा मळ चढत गेला, विकारांचा मळ चढत गेला, त्यात तो स्वतःचं सत्व हरवून बसला. मळ भांड्यावर असेल तर घासून काढता येतो, पण मनावरचा मळ काढण्यासाठी माणसाला आधी स्वतःकडे पाहावं लागतं. अरे शिवनाथ सोड, हे गुरुदेवाला सोड. अरे सोडे. तुम्हाला कळतंय का? तुम्ही तुम्ही त्यांना जीव घेताय त्यांचा. सोडा, अहो, सोडा. गुरुदेव, माझ्या आयुष्यातून निघून जा. आज संपवल्याशिवाय शांतता मिळणार नाही. गुरुदेव गेले. गुरुदेव गेले. आता मी कोणाकडे बघू, कोणाकडे जाऊ? गुरुदेव. गुरुदेव तुम्ही आहात? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, बरं झालं वाचलात. गुरुदेव. अहो डोळे उघडा. अहो उठा. काय झालं? अहो अहो उठा. अहो डोळे उघडा. अत्याचाराचा कडेलोट, त्याच्या पुढे अक्कलकोट. रेणुका, 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 कुठे आहेस तू? अरे ही इथे नाही, पण इथेच तर होती. धर्मशाळेत तर गेली नसेल. मला बघायला हवं. मी राधा तुमच्या. उठा ना. अहो काय झालं तुम्हाला? उठा ना. अहो काय केलं तुम्ही? एवढं जोरात प्रहार
गुरुदेव गुरुदेव. अहो राधा वहिनी, अहो माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता हो. तुम्हीच पाहिलं ना मी किती ताकद लावली, पण त्याला मागे खेचूनही तो थांबत नव्हता. आणि मी असं केलं नसतं तर गुरुदेवांचा जीव घेतला असता हो त्याने. गुरुदेव गुरुदेव. उठा ना, उठा ना. मार्तंड महाराज, तुम्हीच काहीतरी करा ना, काहीही करा, पण यांना शुद्धीवर आणा. मी तुमच्या पुढे हात जोडते. यांना शुद्धीवर आणा महाराज. महाराज काही करा. उठा ना. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्या रेणुकाचा बंदोबस्त आम्ही करू. गुरुदेव गुरुदेव. हा हो, त्या रेणुकाचा बंदोबस्त आम्ही करू. उठा उठा. लागलं तर नाही ना? बरे आहात ना तुम्ही? शिवनाथ. शिवनाथ, आम्ही मार्तंड महाराज आहोत. शिवनाथ, गुरुदेव आहे ते. महाराज. अरे गुरुदेव गुरुदेव. अरे शिवनाथ, मी तुला तेच सांगत होतो. अरे ते महाराज आहेत, मार्तंड महाराज, आपले गुरु आहेत, गुरु. अरे पण तू काय केलंस माहितीये तुला? त्या मार्तंड महाराजांना रेणुका समजून ना त्यांचा असा ओ करून गळ आवळत होतास तू. अरे तुला आम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तू ऐकतच नव्हतास. गुरुदेव गुरुदेव. महाराज महाराज चुकलं महाराज, चुकलं, माफ करा. तुम्ही माझे गुरु आणि तुमच्या बाबतीत हे असं. नाही, खरंच माझं चुकलं महाराज, चुकलं. मला काय झालं मला काहीच समजलं नाही. पण हे झालंच कसं? गुरुदेव गुरुदेव. हो राधा वहिनी, मला वाटतं ना त्याला रेणुकाची लागण लागली. गुरुदेव गुरुदेव. नाही म्हणजे त्याची मानसिक स्थिती हल्ली असेल. रेणुकाला जे काही होतंय त्याचीच लागण आता यांनाही झाली असेल का खरंच? रेणुका, रेणुका कुठे आहेस तू? इथेही नाही, स्वामी स्थानातही नव्हती. इथं ना गावात सगळीकडे बघितलं, इथेही दिसली नाही. एकटीच कुठे निघून तर गेली नसेल ना? रागाच्या भरात ती आधीच तिची मानसिक अवस्था ठीक नव्हती की शिवनाथच्या भीतीने. शिवनाथ, मार्तंड या दोघांनी परत तिच्यासोबत काही घातपात तर केला नसेल ना? रेणुका कुठे आहेस तू? रेणुका. शिवनाथ, शांत रहा. त्या रेणुकाची चिंता करू नकोस. तिचा बंदोबस्त केलाय आम्ही. गुरुदेव गुरुदेव. बंदोबस्त केलाय म्हणजे? काय केलं तुम्ही? माझा देव 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 माझा देव आहे ना. देव हाय हाय.
अहो काय झालं, कशाला रडताय? अरे रडू नाही तर काय करू संपत, माझ्या जवळचा शिष्य शिवनाथ, माझा शिवनाथ मला सोडून चाललाय, हे अक्कलकोट सोडून चाललाय रे. खरंच? आणि तो त्या स्वामींना आणि रेणुकाला इतका कंटाळलाय की तो खूप लांब चाललाय. अरे ते स्वामी किंवा रेणुका त्याला शोधू शकणार नाही, इतक्या लांब चाललाय तो, खूप लांब चाललाय रे. संपत ते बघ, राधा आणि शिवनाथ दोघे चाललेत रे, खूप लांब चालले. मी त्यांना निरोप द्यायला इथे आलोय, निरोप. मी आता माझे अश्रू नाही थांबू शकत. संपत, मला अडवू नको. शिवनाथ अक्कलकोट सोडून चालला, अक्कलकोट सोडून चालला. गुरुदेव 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 गुरुदेव, डाव साधला. गुरुदेव गुरुदेव, पण महाराज ते कोण होते? कोण ते जोडपं? हा, अरे खोट होतं ते, आम्हीच पाठवलं होतं त्यांना. आम्हाला माहित होतं तू लांब चाललायस, हे रेणुकाच्या कानावर पडल्यावर ती शांत बसणार नाही, ती तुमच्या मागे धावत येणार. म्हणून मुद्दामच त्या जोडप्याला तिच्या समोर पाठवलं. म्हणजे आता ती गायब, कायमची. आता ते जोडपं तिला चकवा देत देत दाट जंगलात घेऊन जाईल. तसंही तिला स्वतःचं भान नाही, स्वतःवर नियंत्रण नाही. त्या जंगलाच्या भूलभुलैयातून स्वतःहून ती कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आता तिचा बंदोबस्त झालाच समजा. गुरुदेव गुरुदेव. महाराज, पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला वाचवलं. महाराज, आम्ही हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. थांबा, मी साखर घेऊन येते. गुरुदेव गुरुदेव. महाराज, वा 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 वा. गुरुदेव गुरुदेव. महाराज, मोठं संकट टळलं. आता आपण आनंदाने जगू शकू. एवढंच नाही, त्या स्वामींना आज मात दिली आपण. खटल्याचा निकाल तर आपल्या बाजूने लागणारच आहे, पण आजच पहिला विजय मिळवलाय आपण. शिवनाथ, आता तू आराम कर, बाकीचं आपण नंतर बोलू. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. चला. गुरुदेव गुरुदेव, जमलं जमलं. आपण ते करून टाकूया. गुरुदेव 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 गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. असंच शरण यायचंय तुला. गुरुदेव गुरुदेव. आज इथे ठेस काढलास, उद्या कर्मापुढे ठेस काढशील.
आयुष्यभर असाच अडखळत राहणार आहेस आणि त्याचीच आठवण करून द्यायला हे घडलंय आज. गुरुदेव दिवसा स्वप्न बघायची सवय कधी लागली तुम्हाला? शरण शरण तर तुम्ही याल मला एक दिवस. हो, इतके हसू नका. तुमच्या पराभवाची सुरुवात झाली आहे. आजच मोठी मात दिली आहे मी तुम्हाला. सदानंद, रेणुकाबद्दलच बोलतोयस ना तू? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आपण यांना न सांगता कसं कळलं? गुरुदेव गुरुदेव. आमच्या भक्तावर आमचं लक्ष असतं. आमचे भक्त कुठे आहेत एवढंच फक्त आम्ही पाहत नाही, तर त्यांच्या वाईटावर कोण उठलंय हेही आम्ही पाहत असतो. आणि योग्य वेळ आली की भक्तांचा बचावही करतो आणि रक्षणही करतो. म्हणजे रेणुकाला फसवून तुम्ही त्या खोट्या जोडप्याबरोबर तिला जंगलात पाठवलं ना, तेच जोडपं रेणुकाला सुखरूप घरी घेऊन येईल याची व्यवस्था आम्ही आधीच केली आहे. गुरुदेव गुरुदेव. काहीच दिसत नाहीये. कुठे आलो आपण? हो आता तर दिवस होता ना. हो ना, मग अचानक अंधार कसा झाला? इथून बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाहीये. हे कुठे अडकलोत आपण? कर्माच्या फेऱ्यात अडकलात, पापाच्या जाळ्यात अडकलात. स्वामी, रेणुकाला फसवून तिला मृत्यूच्या दारात ढकलायला निघाला होतात ना, म्हणून आता तुम्हीच या अंधारात अडकलात. स्वामी माफ करा आम्हाला. माफ करा आम्हाला, आम्ही चुकलो स्वामी. त्या मार्तंड महाराजांच्या आमिषाला बळी पडलो. आम्ही आमची चूक सुधारतो स्वामी. माफ करा आम्हाला. आम्ही रेणुकाला काही होऊ देणार नाही. आम्ही तिला सुखरूप परत गावात सोडून येतो. चूक सुधारण्याची संधी देतोय, पण पुन्हा अशी चूक करू नका, कारण शिक्षा देण्याआधी सूचना देणं ही आमची जबाबदारी आहे. हो हो स्वामी. माफ करा स्वामी. माफ करा आम्हाला स्वामी. काय झालं? अरे ज्या डावावर तुला एवढा विश्वास होता तो डाव फसला ना. अरे ज्या जोडप्याबरोबर तुम्ही रेणुकाला पाठवलं होतं ना, तेच जोडपं आज रेणुकाला सुखरूप परत घरी घेऊन आलंय. तुमचा डाव फसला आणि आम्ही आमच्या भक्ताला वाचवलं. आता बघूया तू तुझ्या शिक्षेचा बचाव कसा करतो. शिक्षा? हो हो. शिवनाथची मानसिक स्थिती ढासळलेली. आत्ताच बघितलंस ना तू. शिवनाथची मानसिक स्थिती अशीच ढासळत जाणार आहे. ती आम्ही थांबवू. दाखव, थांबवून दाखव. आता फक्त शिवनाथच नाही, रेणुकाची मानसिक स्थिती बदलत जाणार आहे. गुरुदेव गुरुदेव.
मगाशी धर्मशाळेत असताना सारखं वाटत होतं पुन्हा एकदा इथे येऊन बघावं. आतून कुठेतरी आवाज येत होता ती इथे असेल आणि ती इथे आली होती. पण रेणुका, मगाशी तू नव्हतीस तेव्हा मला इतकं कासावीस का व्हायला झालं? इतकी काळजी का वाटली तुझी? तुला गमावल्याचा विचार आला आणि काळजात धस्स झालं माझ्या. पण मला हे असं का व्हावं? तुझी इतकी ओढ का वाटावी? माझा देव आहे. माझा देव आहे ना. तुझी आणि माझी जुनी ओळख नाही, आपला कुठलाही जुना संबंध नाही, तरीही एकमेकांशी मनाने इतके जोडले गेल्यासारखे आपण इथे राहत आहोत. हे नातं नेमकं काय आहे हे मला अजूनही कळलेलं नाही. अहो, आपण ही थैली मार्तंड महाराजांची चरणी वाहू, म्हणजे ते अजून बारकाईने आपली काळजी घेतील. हो ना, मगाशीच आपण द्यायला हवी होती पण राहून गेली. की पैशाची थैली जर आपण मार्तंड महाराजांना दिली तर त्यांची कृपा राहील आपल्यावर. हो, चला. ज्याच्या चरणी पैशांची थैली व्हावी लागते तो गुरु नाहीच. गुरु हा भावाचा भुकेला असो, पैशाचा नाही. तुझा गुरु सौदेबाज आहे. अहो, काय करताय तुम्ही? आमचं बाळ आहे. अहो त्याचा आडोबा ते आतमध्येच आहेत. अहो काहीतरी करा, ते पुन्हा आपल्या बाळाला घेऊन जातील. आडोबा त्यांना. अहो, हे काय करताय तुम्ही? ठीक आहे, हो, ते नकळत आपल्या घरात शिरले. ते जे काही सांगतायत ना ते करा, नाहीतर ते आपल्या बाळाला घेऊन जातील. हे म्हणलं ना, झाकण लाव या डब्याला. लाव. अहो, असले कसले हो स्वामी तुम्ही? स्वतःला स्वामी म्हणवता ना, मग तुम्हाला साधं एवढंही कळत नाही. ज्या आकाराचं भांड त्याच आकारात झाकण हवं ना. अरे हेच तर सांगायचंय तुला. गुरु आणि शिष्याच्या बाबतीतही असंच असतं. जसा शिष्य तसा गुरु. तू स्वार्थी आहेस, ढोंगी आहेस, म्हणून तुला मिळालेला गुरु मार्तंड हा सुद्धा स्वार्थी आणि ढोंगीचा आहे. अहो, असले कसले हो स्वामी तुम्ही? स्वतःला स्वामी म्हणवता ना, मग तुम्हाला साधं एवढंही कळत नाही. ज्या आकाराचं भांड त्याच आकारात झाकण हवं ना. अरे हेच तर सांगायचंय तुला. गुरु आणि शिष्याच्या बाबतीतही असंच असतं. जसा शिष्य तसा गुरु. तू स्वार्थी आहेस, ढोंगी आहेस, म्हणून तुला मिळालेला गुरु मार्तंड हा सुद्धा स्वार्थी आणि ढोंगीचा आहे. तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते कधी कमी होऊ देत नाही आणि जे अनावश्यक आहे ते कधी भरत नाही. तो खरा गुरु असतो. तुम्हाला उतू देत नाही, मातू देत नाही. तुमच्या आयुष्याला जो आकार देतो तो खरा गुरु असतो. माझा देव आहे. हाय हाय.
देव 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 हाय हाय माझं रेणुका, हा लेप स्वामींनी तुझ्यासाठी पाठवलाय. स्वामी हो, स्वामींनी. स्वामींनीच हा लेप तुझ्या कपाळाला लावायला सांगितलंय. स्वामी 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 तुम्ही काय आम्हाला इथे ज्ञान द्यायला आलात का? आम्हाला गरज नाहीये तुमच्या ज्ञानाची. ज्ञान ऐकायची इच्छा असली तरी ज्ञान ग्रहण करायची पात्रता असावी लागते. आणि आम्ही इथे काही कोणाला ज्ञान पाजायला आलेलो नाही आहोत. फक्त एक सांगायला आलोय, लक्षात ठेव, जास्त आनंदात राहू नकोस. रेणुका कुठेही गेलेली नाहीये, ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे. काय? नाही, हे शक्यच नाही. खात्री नसेल तर जाऊन विचार तुझ्या गुरुला. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला इशारा द्यायला आला. या घड्याळ्यात 3 दिवसाची वेळ लावली आहे. या 3 दिवसात तुमची पाप कबूल करा, तुमचे गुन्हे कबूल करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा. कसले परिणाम? तुम्ही कल्पनाही केली नसेल असे भयंकर परिणाम. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या औषधाने खरंच फरक पडतोय. हे कापड हिच्या हाताला का बांधलेलं आहे अजूनही मला कळलेलं नाही. ते स्वामी खोटं बोलतात आपल्याशी. रेणुका परत येऊ शकत नाही. उगाच ते आपल्याला घाबरवत आहेत. त्या स्वामींना त्यांच्यावर मात झालेली सहन झालेली नाही. पण तरीही ते एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होते. आपण एकदा मार्तंड महाराजांकडे जाऊन खात्री करून घेऊया. ठीक आहे, त्यांनी आपल्याला आव्हान दिलंय ना, पण त्या आव्हानाला काही अर्थ नाही. आपण त्यांचं आव्हान जुमानणार नाही. घड्याळ कुठे आहे? आणि आणि ही कवटी कवटी इथे इथे कशी आली? मला काहीच कळत नाहीये. पण काही असो, मला ही कवटी आपल्या घरात नकोय. गेली. चल निघूया. अहो थांबा, बाळाला घेऊन येते. या सगळ्या नादात बाळाला घ्यायलाच विसरलो. तुम्ही इथे थांबा, मी आज जाऊन बाळाला घेऊन येते. हो. ही कवटी इथे कशी आली?
आता हिला बाहेर फेकली होती ना? हो ना, मलाही काहीच कळत नाहीये. हे नेमकं काय घडतंय? मला काहीच कळत नाहीये. ते स्वामी नेमकं आपल्याला काय सांगू पाहतायत? हा नेमका कसला संकेत आहे? एकदा खवटी एकदा घड्याळ. हे नेमकं काय घडतंय? स्वामी नेमकं काय सांगताय? आमच्या भक्ताच्या आयुष्यावर उडलात, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तर त्याची भरपाई करावीच लागणार. संपूर्ण विनाशाने करावी लागणार. शिवशंकर शंभो. झाली सगळी कामं. चाललीच आहेत का अजून? अहो सुंदरा मावशी, तो भक्त आला होता जो नेहमी शांत बसतो, काय नाव बरं? रमाकांत. रमाकांत तो आला होता. ते स्वामींना सांगितलं का? नसेल सांगितलं. पाहिलं, सगळी कामं मलाच करावी लागतात. सांगते मी आता. सांगते. मी सांगते. स्वामी देवा, मगाशी तुम्ही नव्हतात ना, तेव्हा एक भक्त आला होता. नाही म्हणजे तो नेहमीच इथे येतो, स्थानावर बसतो, सेवेत रमतो. त्याच्या मनात एक प्रश्न आहे. कुठला? शिष्यानी गुरुसारखं बनायचं. आता गुरुसारखं बनायचं म्हणजे त्यांनी नेमकं काय करायचं हेच कळत नाहीये त्याला. बर, हा समुद्र म्हणजे गुरु. आणि ही नदी म्हणजे शिष्य. आता मला सांगा, नदी समुद्राला येऊन मिळाली म्हणजे काय झालं? नदी समुद्रात विलीन झाली. बरोबर. मग आता ती नदी राहिली का? नाही, समुद्रात एकरूप झाली. अगदी बरोबर. म्हणजे नदी समुद्राशी एकरूप झाली. शिष्याने गुरुच्या जवळ जाणं म्हणजे गुरुची नक्कल करणं नाही, तर गुरुतत्वात स्वतःला विलीन करणं. शिष्याने गुरुसारखं दिसायचं नसतं, तर गुरुनी दाखवलेल्या मार्गावर चालून स्वतः गुरुतत्व जागृत करायचं असतं. म्हणजे स्वामी देवा, शिष्याला जर गुरुसारखं बनायचं असेल तर त्यांनी आधी स्वतःला गुरुच्या चरणी व्हावं लागेल. भाव असेल तर मार्ग सापडतो, आणि जर अहंकार असेल तर नदी समुद्रापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि प्रत्येकाला आम्ही एकाच पद्धतीने समजावत नाही. ज्याला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने समजावतो आम्ही. इथे तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतोय, आणि तिथे शिवनाथ आणि राधाला एक वेगळीच गोष्ट समजावणार आहोत. राधा, मला आठवतंय, हेच घर आहे त्या रेणुकाचं. बघूया, ते स्वामी म्हणतायत तशी ती खरंच परत आली आहे का?
का मुद्दामून आपल्याला पुन्हा फसवताय? थांब. दादा, ही तर इथेच आहे. म्हणजे ते स्वामी खरं बोलत होते. म्हणजे मार्तंड महाराजांचा हिला जंगलात पाठवण्याचा डाव फसला की काय? हिनं तर घर चालवायला घेतलंय. एवढं भान कस काय आलं हिला? ही बरी झाल्यासारखी वाटते का? आता बरं वाटतंय का तुला? रेणुका, मला एक सांगशील, तुला काही आठवतंय का जुनं? तुझ्या आयुष्यातलं काही? तुझा आजार कळला तर त्यानुसार त्यावर उपचारही करता येतील ना? कशामुळे तुझी अशी अवस्था झाली? हिला खरंच काहीतरी आठवतंय का? असं झालं तर नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. पहिला धक्का, पहिला धडा. आता आला का धडा लक्षात? नदीचा प्रवास समुद्राकडे असतो आणि समुद्रात एकदा कधी विलीन झाली की मग तिचं वेगळेपण राहतच नाही. तसंच माणसाने आयुष्यात एका योग्य गुरुला स्वतःला समर्पित करावं. तेव्हा गुरुची शिकवण तुमच्या फक्त कानावर पडत नाही तर तुमच्या आचरणात उतरते आणि मग तुम्ही आपसूक गुरुमय होता, गुरु सारखे बनता. तुमच्यात आणि गुरुमध्ये भेदच राहत नाही. दोन प्रवाह एकरूप होतात. आता हे डबकं बघा. एक गोष्ट ओळखता आली पाहिजे. डबकं कुठलं, समुद्र कुठला. अनेक जण विकारांच्या आहारी जातात आणि मग स्वार्थाला सामर्थ्य समजतात आणि अहंकाराला मोठेपणा समजतात आणि मग डबक्याला समुद्र समजून बसतात आणि मग स्वतःचं आयुष्य ही डबकं करून घेतात. शिवनाथचंही नेमकं हेच झालंय. डबक्याला समुद्र समजून तो मार्तंडाला सिद्ध गुरु समजतोय. त्याच्या लक्षातच येत नाहीये त्याच्या आयुष्याचं डबकं झालंय. त्या डबक्यात पाण्याऐवजी दुर्गंधी भरली आहे, अहंकाराची दुर्गंधी. समुद्र विशाल असो पण डबकं कितीही मोठं वाटलं तरी त्याला मर्यादा असतात. एक दिवस त्यातलं पाणी आटतं, डबकं संपतं आणि मग तसंच चुकीच्या गुरुच्या मागे जाऊन स्वार्थ आणि अहंकारात जगणारा माणूसही एक दिवस स्वतःचा विनाश ओढवून घेतो. समुद्र शोधायचा सोडून डबक्याला समुद्र मानायची चूक करू नका.
मी काही करू शकते. हिच्या मेंदूवर नियंत्रण नाहीये. आपण इथून निघूयात. चला चला चला. रेणुका शांत हो, शांत हो. अगं ते केलेत. रेणुका शांत हो. रेणुका शिवनाथ, तेरी उल्टी गिनती शुरू और रेणुका की सीधी गिनती. स्वामी, गिनतीवरून आठवलं, सुभेदाराने 4 दिवसाची मुदत दिली होती. 3च दिवस राहिले. नाही, खटल्याचं पुढे काय होणार आहे हो? खटला पुढे सरकल्यासारखा वाटतही नाहीये. हे घे. याचं काय करू ठेव तुला हवंय तिथे. मी? ठेवलं स्वामी. काय ग, ती मोळी सरकली की नाही? नाही स्वामी, जिथे ठेवली आहे तिथेच आहे. कसं व्हायचं ग तुझं कपिले? आता मला एक सांगा, तुम्ही सगळे पुढे सरकतात की नाही? नाही स्वामी देवा. स्वामी, आम्हाला तर असं वाटते की आम्ही जिथे होतो तिथेच आहोत. तुमच्यासारखी शहाणी माणसं जर असं वागायला लागली तर कसं व्हायचं? देवा, जरा उलगडून सांगा ना. आता सगळे नीट लक्ष देऊन बघा. पृथ्वी प्रत्येक क्षणी स्वतःबरोबर फिरत असते आणि ती पुढेही सरकत असते. आपण कुठे आहोत? पृथ्वीवर. म्हणजे स्वामी देवा, पृथ्वी बरोबर आपणही पुढे सरकतोय. अगदी बरोबर. ते आपल्याला दिसतं का? नाही. तुम्हाला ते जाणवतं का? नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्या हालचाली आपल्याला जाणवत नाही, पण दिसत नसलं तरी पुढे सरकतच असतो. तसंच कपिले, तुला दिसत नाहीये खटला पुढे सरकतोय ते, पण तो कधीच पुढे सरकलाय. आता प्रश्न खटला पुढे सरकतोय की नाही हा नाहीच आहे. शिवनाथने 2 पावलं मागे यायचं, आपल्या चुका मान्य करायच्या आणि सत्याच्या दिशेने वळायचं. याच्यावरच आता खटल्याचा अंतिम निकाल ठरणार आहे. संपत, आपल्याला काहीतरी करावं लागेल. अरे त्या स्वामींनी त्या रेणुकाला पुन्हा गावात आणलंय. हे जर शिवनाथला कळलं ना तर आपला डाव फसेल. काहीतरी करावं लागेल. अरे संपत, काय करतोयस? विचार विचार विचार. महाराज, गुरुदेव, पाहिलं ते मला शक्ती आली बघा. मी त्यांचा विचार केला आणि ते लगेच आले. गुरुदेव गुरुदेव. महाराज, महाराज, महाराज. अरे काय झालं?
झालंय? डोक्याला का हात लावलायस? महाराज आई गं. गुरुदेव गुरुदेव, हे टेंगूळ कसं आलं? हा अरे काय झालं? महाराज ती रेणुका गावात परत आली आहे. त्या स्वामींनी तिला परत आणलंय. गुरुदेव गुरुदेव, तिने यांच्या कपाळावर वस्तू फेकून मारली. पण महाराज, तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात? ती रेणुका इथेच आहे. हो ना महाराज. हा हो हो हा बरं सांगतो. आम्ही गाफील राहिलो. ते स्वामी रेणुकाच्या मागे येत आहेत हे आमच्या लक्षातच नाही आलं. पण आता काय करायचं महाराज? काळजी करू नका. आता ती रेणुका तुम्हाला त्रास देणार नाही. आता ती या गावातच नाही तर या जगातही राहणार नाही. सगळी योजना आखली आहे आम्ही. गुरुदेव गुरुदेव, गुरुदेव गुरुदेव. सुडाचा अग्नी, कुविचाराचा अग्नी, तो फक्त दुसऱ्याला जाळत नाही, तो सगळ्यात भस्मसात करतो. आणि ज्याने तो अग्नी पेटवलाय शेवटी त्यालाही भस्मसात करतो. अगं ते गेलेत. तू शांत हो, शांत हो. थांब हं, थांब आलोच. पाणी पी, पाणी पी. स्वामींनी हा लेप दिलाय, याने तुला बरं वाटेल. हा रेणुका, रेणुका, इथे बसूया आपण. हा स्वामींनी सांगितलंय ना शांत व्हायला. हा थांब थांब. आलोच, आलो. आहेत ते आतमध्ये. दरवाजा लावून घे. दिसतोय का? त्या रेणुकाचा मृत्यू डोळ्यांसमोर दिसतोय का? हो महाराज. हो हो. त्या स्वामींनी मला हे वाळूचं घड्याळ वेळ लावून दिलं होतं. एकदा का ह्या रेणुकाचा मृत्यू झाला की हे घड्याळ मी त्यांच्या समोर नेऊन ठेवणार आणि त्यांना दाखवून देणार की माझेच गुरु किती सरस आहेत ते.
गुरुदेव गुरुदेव. बरं आता चला, वेळ वाया घालू नका. गुरुदेव गुरुदेव. दार कसं बंद झालं? दार का लावलंय? दार उघडा, उघडा दार. कोणी आहे का बाहेर? अहो, दार उघडा. हो, कोणी आहे का? अहो, दार उघडा. गुरुदेव गुरुदेव. आता बघूच हिला कोण वाचवतंय ते. गुरुदेव गुरुदेव. उघडा दार. आग, आग कोणी लावली आहे? घराला आग लागली आहे. रेणुका रेणुका इकडे, इथे इथे इथे. आग. तू थांब थांब, मी करतो काहीतरी. आग, आग लागली आहे घराला. दार उघडा. हो, दार उघडा. हो, बाहेर कोणी आहे का? हो, आग लागली आहे. दार उघडा. रेणुका, आग आग लागली आहे घराला. स्वामी स्वामी, आम्हाला वाचवा स्वामी. आम्हाला वाचवा स्वामी. आम्हाला वाचवा. माझा देव 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 माझा माझा देव 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 माझा 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 देव माझा देव. अचानक ही आग विझली कशी? गुरुदेव गुरुदेव. महाराज, हे घर तर आता पेटलं होतं ना? हा, ही मशाल तर मीच पहिली फेकली होती. हे घडलं तरी कसं? स्वामी स्वामी, ज्या भागात संपतने मशाल फेकली कदाचित तो भाग ओला असेल, पण मी आता कोरड्या भागात मशाल फेकणार आहे.
तुम्ही काही काळजी करू नका. हो हो गुरुदेव, गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, आता रेणुका आणि सदाशिव वाचणं शक्यच नाही. गुरुदेव गुरुदेव. आता रेणुका बरोबर सदाशिव दोघेही जळून खाक होणार. त्या स्वामींनी माझ्या शिष्याला शिवनातलं आव्हान दिलं होतं ना, की त्याला अस्थिर करून टाकणार म्हणून. आता करावं म्हणा. गुरुदेव गुरुदेव. आता त्यांचीच भक्त त्यांच्या डोळ्यासमोर जाणार. बघूया आता कोण मूर्ख ठरताय. गुरुदेव गुरुदेव. परत काय झालं. गुरुदेव गुरुदेव. या पुन्हा विजली कशी. माझा देव 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 माझा. आग विझली आहे. आग विझून घर पहिल्यासारखं कसं काय झालं स्वामी. माझा देव माझा देव. काय बघताय. गुरुदेव गुरुदेव. तिरस्काराची आणि स्वार्थाची आग श्रद्धेला आणि भक्तीला जाळू शकत नाही. अरे माणुसकीलाही काळीमा फासाल असं पाप केलंय तुम्ही आज. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे अक्कलकोट आहे आणि इथे आमचे भक्त राहतात. आणि तू कोण आहेस त्यांना जाळून मारून टाकणार आहे. आमच्या भक्तांना स्पर्श करण्यापूर्वी यमराजाला सुद्धा आमची परवानगी घ्यावी लागते. राधा, तू एक स्त्री असून सुद्धा एका स्त्रीच्या जीवावर उठलीस. आणखीन किती उद्ध्वस्त करणार आहात तिला आणि किती खालच्या पातळीवर जाणार आहात तुम्ही. अरे माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलेले नाही आहात तुम्ही. दानवात दानव. हो, माझ्या भक्तांना एका शब्दाने बोलायचं नाही. हा, दानव नाहीये ते, मनुष्य आहेत. मनुष्य जिच्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय तिचा काटा काढतायत. यात मला काहीच गैर वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल. इतके वेळा समजावून सांगून सुद्धा तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही ना. मग आता भोगा. आणि हो, तू भक्तांच्या गोष्टी करतोयस ना. मग जाऊन बघ तुझा भक्त काय करतोय ते. महाराज महाराज, आमचे हे कुठे गेले. शिवनाथ. अहो अहो शिवनाथ. शिवनाथ. गुरुदेव मी पुढे. तू शिवनाथ. आगीशी खेळाल तर जाळावंच लागेल. शिवशंकर शंभो. माझा देव माझा देव माझा देव ते देव माझा माझा देव माझा देव. माझा विश्व माझा विश्व माझा विश्व.
माझा विश्व 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 गुरुदेव गुरुदेव माझा विश्व माझा विश्व माझा विश्व माझा विश्व माझा विश्व गुरुदेव गुरुदेव थांबा गुरुदेव संपत आपला आश्रम जळतोय रे संपत काहीतरी करायला विचारला त्याला संपत अरे आपला आश्रम जळतोय रे अरे संपत अरे लोकांना बोलवतो अरे शिवनाथ दे अरे माझा विश्व माझा विश्व गुरुदेव थांबा शिवनाथ शिवनाथ अरे काय केलंस तू अरे अरे मार्तंड महाराजांचा आश्रम आहे तो अरे तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का गुरुदेव माझा विश्व माझा विश्व शिवनाथ माझा देव माझा देव आमच्या रेणुकाकडून सर्वस्व हिसकावून घेतलं तुम्ही. तिचं आयुष्य, तिचं सुख, तिचं सर्वस्वच हिरावून घेतलं. पण लक्षात ठेवा, नियतीचा न्याय कधी चुकत नाही. आता नियती तुमच्याकडून तुमचं विश्व हिसकावून घेणार. दरवाजा उघडलाय. रेणुका अगं बघ बघ दरवाजा उघडलाय. स्वामींनी सोडवलं आपल्याला. कालपर्यंत जिला स्वतःचंही भान नव्हतं. मी इथे आहे की नाही याचंही भान नव्हतं. कशाचा म्हणून विचार करणं जमत नव्हतं तिला. स्वतःची काळजीही घेता येत नव्हती. आणि आज अचानक माझी काळजी घेते. माझ्या हातावरचे डाग बघून त्यावर औषध लावते. माझा देव. स्वामी, हा तुम्ही दिलेल्या लेपाचाच चमत्कार आहे. तुम्ही दिलेल्या औषधीमुळे रेणुकाची मानसिक अवस्था सुधारते. तिच्यात पुन्हा जाणीवा जाग्या होत आहेत. माझा देव. माझा देव है ना. माझा देव. स्वामी, रेणुका लवकरात लवकर बरी व्हायला हवी. तिचं आयुष्य असं हरवलेलं बघवत नाही मला. काय करू मी? माझा देव. देव माझा. रेणुका, आता तुझं विश्व बदलणार आणि तुझ्या वाईटावर उठलेल्यांचं कोलमडणार. माझा देव आहे ना. आहे माझा देव. थांबा. तिकडे तिकडे मार्तंड महाराजांचा आश्रम जाळला तुम्ही. त्यांचं विश्व जाळलं. आणि हे काय बडबडताय तुम्ही? ऐकताय का? काय झालंय तुम्हाला? का असे वागताय? का असे वेड्यासारखे वागताय? माझा विश्व माझा विश्व माझा विश्व माझा विश्व.
स्वामी 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 तुम्ही आम्ही सांगतो तुला काय करायचं ते. श्री स्वामी समर्थ. माझा देव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, तुमच्या नामातच वेगळी गोडी आहे. हो ना, नाम घेताना काही क्षण का असे ना, पण जगातली सगळी चिंता विसरून जायला होतं. दिवसभराच्या धावपळीनं शरीर थकतं, पण त्याहून अधिक थकतं ते मन. आणि नाम म्हणजे त्या मनाला मिळणारी विश्रांती. नाम घेतल्यानं परिस्थिती बदलते का नाही हे मला काही माहिती नाही, पण हा, त्या परिस्थितीकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच कितीही मोठी चिंता असली, कितीही मोठा प्रसंग असला तरी मनापासून जर नाम घेतलं ना, तर आतून विश्वास जागा होतो की आपण एकटे नाही आहोत, देवही आपल्या बरोबर आहे. अगदी खरं आहे सुंदरा मावशी. मनातला गोंधळही कमी होतो. काय करावं काय करू नये हे स्पष्टपणे समजायला लागतं. स्वामी, तुमची सेवा करताना, तुमचं नामस्मरण करताना आम्ही सगळे अगदी तल्लीन होतो. तुम्ही सांगितलं होतं ना, नदी समुद्रात विलीन झाली की ती नदी राहत नाही, समुद्रच होऊन जाते. आम्हालाही तुमच्यात विलीन व्हायचंय, तुमच्या सारखं व्हायचंय, पण आम्ही सामान्य माणसं. आम्हाला ते कसं जमणार स्वामी? नाही म्हणजे आम्ही मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, पण कधी राग, कधी निराशा, कधी दुःख, कधी अपेक्षा, मन सतत काही ना काहीतरी धरून राहतो. खरंय स्वामी, मग गुरूंना हे कसं जमतं? नाही म्हणजे गुरु स्वतःमध्ये इतके स्थिर कसे राहू शकतात? मागे वळून बघ. अरे वा, काय सुंदर फुलं आहेत ती स्वामी. समजलं स्वामी. काय समजलं? गयाताई, स्वामी आपल्याला उत्तर सांगत नाहीत, तर उत्तर दाखवतात. ते बघा. काय कविराज, काय झालं? स्वामी, अहो ती फुलं इतकी सुंदर आहेत ना, मी तर त्यांच्या प्रेमातच पडलोय. माझ्यासाठी एक दोन फुलं घेऊ का खुडून? जा. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर? माझ्या प्रश्नाचं उत्तर? स्वामी देवा, यांनी फुलं तोडून आणली, पण याचा प्रश्नाशी काय संबंध? हो स्वामी, मला काही कळलं नाही. चक्रावलात ना? होतं असं. कधी कधी एखादा धडा समजायला वेळ लागतो.
आणि आमच्या धड्यांनी तर काही जणांना वेळ लागल्यासारखंच होतं. कारण गुरुचा धडा फक्त ऐकायचा नसतो, तर तो अनुभवायचा असतो. माझा विश्व, माझा विश्व, ऐकताय का? काय करताय तुम्ही? माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, काय माझा करताय विश्व, तुम्ही? माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, काय करताय? काय करताय? नका असं वागू. माझा विश्व, नका असं वागू. माझा विश्व. ऐका. माझा विश्व. यांना खरंच वेळ लागलाय की काय? या 3 दिवसात तुमची पापं कबूल करा, तुमचे गुन्हे कबूल करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा. कसले परिणाम? तुम्ही कल्पनाही केली नसेल असे भयंकर परिणाम. स्वामींचं ऐकलं नाही म्हणून हे परिणाम होत आहेत का? स्वामी यांना खरंच वेळ लावतायत का? माझा विश्व, ऐका 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 माझा विश्व. ऐका 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 ही सगळी स्वामींची खेळ आहे. हा सगळा त्यांचा डाव आहे. तुम्ही याचा परिणाम स्वतःवर नका होऊ देऊ. कळतंय ना तुम्हाला? ऐकलत ना? माझा विश्व, माझा विश्व, ये माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व. खूप रडालास, आता रडायचंय. शिवरात तुझे रेणुकाला भोगायला लावलंयस ते आता तुला भोगायचंय. दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणताना स्वतःच्या डोळ्यात कधी अश्रू येतील याचा विचार केला नाहीस तू. पण कर्माचा हिशोब चुकत नाही. तुला ही फुलं तोडाविषयी वाटली, तोडलीस. हो स्वामी. तुझा प्रश्न आणि तुझी कृती या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. मला काही कळलं नाही स्वामी. कळेल. तुला ही फुलं आवडली, फुलझाड आवडली, चांगलीच गोष्ट आहे की. हो स्वामी, ही फुलं खूपच सुंदर आहे. अरे माणूस आहे, आवडणारच, आणि म्हणूनच तू ही फुलं तोडलीस. हो स्वामी. पण एक विचार कर, इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच ही फुलं आवडली ना? हो स्वामी देवा, आम्हालाही खूप आवडली. मलाही वाटलं होतं की ही फुलं खुडून आणावीत. हो ना गायत्री, अहो मीही तोच विचार करत होते, पण म्हटलं स्वामी काय सांगतायत ते आधी ऐकावं.
भानावर या. तुम्ही माणूस आहात ना? मग कसे कुत्र्यासारखे का वागताय? मला भीती वाटते. आपण इथे अक्कलकोट मध्ये का आलो? सगळे ठीक व्हावं म्हणून ना. मग हे सगळे काय होते? ऐकताय ना तुम्ही? मलाच काहीतरी करावं लागेल. मी मार्तंड महाराजांना बोलावून आणते. पण माझं बाळ तो तर राहते. तुम्हाला अशा अवस्थेत टाकून आणि बाळाला सोडून मी कशी जाऊ एकटी? नाही, मी बाळाला घेऊन जाते. काय करताय? काय करताय? मागे वा, मागे वा, मागे वा, मागे वा, वाचवा. आता इथे असलेल्या प्रत्येकाने जर का स्वतःपुरता विचार केला आणि प्रत्येकाने जर 2-2 फुलं तोडली तर काय होईल? स्वामी, मग फुलं शिल्लकच राहिली नसती. अगदी बरोबर. प्रत्येकाने जर का फक्त स्वतःपुरताच विचार केला तर असलेलं नष्ट व्हायला वेळच लागणार नाही. आणि गुरु नेमकं हेच होऊ देत नाही. मुळात गुरुला मोह नसतोच असल्या कुठल्या गोष्टींचा. गुरु स्वतःसाठी फुलं खुडत नाही, तर अशी अनेक फुलझाडं तो लावत जातो. त्याला खत पाणी घालतो, काळजी घेतो, ती वाढत राहावीत यासाठी मेहनत घेतो. कारण त्या फुलांचा आनंद त्याला स्वतःसाठी नको असतो. तर इतरांच्या आयुष्यात आनंद फुलावा याची काळजी घेणं हेच गुरुचं काम. स्वामी, तुम्ही फुलं तोडत नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फुलं आवडत नाहीत. दुसऱ्यांच्या आयुष्यात फुलं वाढत राहावीत असं तुम्हाला वाटतं, बरोबर ना? आता कळलं? म्हणूनच तर सामान्य भक्त आणि गुरु यांच्यात फरक असतो. सामान्य माणूस कधी कधी विचार करतो, मला काय मिळालं? पण गुरु विचार करतो, माझ्यामुळे दुसऱ्याला काय मिळेल. आणि हाच फरक आहे सामान्य भक्त आणि गुरु मधला. काही भक्त स्वतःपुरता विचार करतात, पण गुरुच्या मनात स्वतःचा विचार उरतच नाही. खरंय, गुरु फक्त भक्तांचा विचार करतो. हो, गुरु भक्तांसाठीच जगतो आणि भक्तांचं आयुष्य फुलावं म्हणून स्वतःची सावलीही देतो. लक्षात आलं कविराज? जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यासाठी जगायला लागाल तेव्हा तुम्ही गुरुशी एकरूप व्हाल. खरंय स्वामी देवा, गुरु प्रत्येक फुलाची काळजी घेतो. लोभाच्या, मोहाच्या, स्वार्थाच्या पलीकडे गुरु असतो. तुम्ही जर का योग्य बीज पेरलं तर गुरुकृपेची सुंदर फळं तुमच्या पदरात पडतातच. आणि जे तुमच्या वाटेत काटे पेरतात त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतातच. तुम्ही फक्त चांगलं पेरत राहा. फळ कधी आणि कसं द्यायचं हे गुरुवर सोडा.